काही होणार नाही। सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाशिकला येण्यासाठी प्रयत्न नका करू, तुम्ही नाशिकला या। भरपूरशी कालची संख्या तुम्ही बघितलेली असेल की काल लोढा सरांची भेट झाली आपली पहिल्याच दिवशी, आजचा आपला दुसरा दिवस आहे। आमदार साहेब पण येऊन गेले इथं, तर आता असंच आपल्याला पुढं पुरस्कार आपल्या पुढं जर आपल्याला वाटचाल लागली तर आपला निर्णय नक्कीच लागणार आहे, एवढी मी सर्वांना विनंती करते। मॅडम, आपण काल विधान भवनामध्ये गेलता, तर जे आपले मंत्री महोदय आहेत त्यांची प्रतिक्रिया काय होती? जे आपले आंदोलन ठिकठिकाणी आपण केलेलं आहे, तर त्या पार्श्वभूमीवर त्यांची रिॲक्शन काय होतं? काल आम्ही तिथं सर्वांनी सांगितलेलं होतं की 9 जणांचं परमिशन काढलं होतं, तर 7 जण आतमध्ये गेले होते। तर 7 जण गेल्यानंतर आम्ही जे होतो बाहेर 9 जण गेलेले, तर आम्ही 4 जण बाहेरच राहिलेलो होतो। तर 1 तास ते आतमध्ये होते, तर त्यांचं लोढा सरांचं हेच म्हणणं आहे की आम्ही प्रयत्न करत आहोत, होणारच आहे, हे आपल्याला आश्वासन देत आहे, म्हणजे होणारच आहे, पण थोडा वेळ लागणार आहे। पण आपलंही काम आहे की आपण मेहनत करत राहा, आपण घरी बसून काही भेटणार नाही। आता आम्ही जिथेही मोर्चा असला, जिथे काही असलं तर संख्या दाखवत आहे, तर आपली गरज आहे की आपल्याला नागपूरमध्ये बोलावलेलं आहे चाकूरकर सरांनी, महाराजांनी, तर आपलं काम आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन मोर्चामध्ये सामील होऊन दाखवायचं आहे, की त्यांनाही दाखवून द्यायचं आहे शासनाला की आम्ही सर्व प्रयत्न करत आहे, आम्हाला यश लवकरात लवकर मिळू। धन्यवाद मॅडम, तुम्ही दिलेल्या या ठिकाणी प्रतिक्रिया। निश्चितच युवा प्रशिक्षणार्थी तुम्ही ऐकत असाल तर मोठ्या संख्येने या आंदोलनस्थळी उपस्थित राहा। या ठिकाणी मीडिया अक्षरशः त्यांनी मोठा प्रयत्न केला आहे बातमी कव्हर करण्याचा, तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे। आता देखील या ठिकाणी मीडिया आलेली आहे। काय सांगाल या ठिकाणी चॉकलेट मोर्चा युवकांना काढावा लागतो, काय सांगाल? चॉकलेट देते सरकार, काय देते? 1 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून 10 लाख युवकांना रोजगार देण्याचं त्यांनी सांगितलं। 10 लाख लोकांना रोजगार तर त्यांनी दिलाच नाही, पण 1,75,000 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून 11 महिन्याचं प्रशिक्षण या प्रशिक्षणार्थ्यांनी पूर्ण केलं। आता हे प्रशिक्षण पूर्ण करून 2 महिने झालेले आहे। आजपर्यंत आम्ही 18 आंदोलन विविध प्रकारे केलेले आहेत, पण या आंदोलनाकडे राज्य सरकारचा समाधानकारक बघण्याचा दृष्टिकोन अजिबात दिसलेला नाही। राज्यातली बेरोजगारी दूर करण्याचा मानस या सरकारचा नसल्यामुळं निवडणुकीच्या अगोदर आम्हाला रोजगार देऊ म्हणून लाडक्या भावाला लाडक्या बहिणीला खुश केलं। ते चॉकलेट आम्हाला राज्य सरकारनं दिलेला आहे आणि या राज्य सरकारच्या या चॉकलेट देण्याच्या धोरणाला थांब ना आता पुरा हे चॉकलेट देणारं धोरण आणि या धोरणाचा जाहीर धिक्कार करण्यासाठी आम्ही काल चॉकलेट मोर्चा काढला आणि कालपासून आम्ही या 0 माईल चौकामध्ये या टेकडीवरच आम्ही ठिय्या मांडलेला आहे। जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी रोजगार भेटणार नाही, मानधनामध्ये दुप्पट वाढ होणार नाही, तोपर्यंत आम्ही हे मैदान सोडणार। हिवाळी अधिवेशन अवघ्या 8 दिवसांचं आहे, यामध्ये 11 विधेयकं मांडली जाणार आहेत, मात्र युवकांचा बेरोजगार असेल तो मिटवण्याचा मुद्दा असेल, त्याला कुठलाही छेद दिलेला नाही, कुठलाही हात घातलेला नाही, लक्ष दिलं नाही, काय सांगतो? या 11 विधेयकामध्ये बेरोजगारीचा मुद्दा यांच्या अजेंड्यावर नाही आहे, म्हणजे राज्यातल्या बेरोजगाराबद्दल हे सरकार उदासीन आहे आणि जर राज्यातल्या युवकाबद्दल जर हे सरकार उदासीन राहत असेल तर ह्या राज्यातला युवक यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, हे त्यांना लक्षात आणून देण्यासाठी आम्ही हा आंदोलन करतो। आपलं आंदोलन किती दिवसांचं असणार आहे आणि याची दखल न घेतल्यास लवकर आपलं पुढचं पाऊल काय असेल? हा ठिय्या आमचा बेमुदत आहे,